नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय शेगाव येथील पंचायत समिती मतदारसंघामध्ये. गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी जोरदार सुरू झालेली आहे. या मतदारसंघात भाजपच्या वतीने शेगावचे विद्यमान उपसरपंच माननीय सचिन हनुमंत बोराडे साहेब या ठिकाणी उभे आहेत. गेल्या 8 दिवसापासून या प्रचाराची रणधुमाळी या मतदारसंघात जोरदार सुरू आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून राजकारणामध्ये काम करत असताना सहकारी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा मोठा अनुभव आहे. श्रीकृष्ण पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना कर्ज वाटप करून अनेक सभासदांना कर्ज वाटप करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे असे हे उपसरपंच माननीय सचिन हनुमंत बोराडे साहेब शेगाव पंचायत समितीसाठी खास करून भाजपच्या वतीनं उभे आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं प्रचार या ठिकाणी सुरू आहे. बोराडे साहेब नमस्कार. राम राम. गेल्या 8 ते 10 दिवसापासून शेगाव पंचायत समितीच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीनं तुम्ही उभे आहात. कशा पद्धतीनं सध्या तुमचा प्रचार चालू आहे? आमची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर चालू आहे आणि जे पायाभूत सुखसुविधा आहेत म्हणजे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटामध्ये जे काय बऱ्यापैकी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे आणि दोघंही आम्ही नवीन उमेदवार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही उपसरपंच असल्यापासून गेल्या 2 ते 3 वर्षापासून कुठली सोयी सुविधा शेगावमध्ये राबवल्या तुम्ही? पहिल्यांदा गावामध्ये ग्रामपंचायत सुशोभीकरण करणे पूर्ण केलेलं आहे काम. परत 15 वित्त आयोगमध्ये 100% गाव 99% खर्च करून पूर्ण विकास कामे आराखड्यातली जेवढी मंजूर आहे तेवढी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर पानंद रस्ते खुले करण्यात आलेले आहेत. किती केलेत पानंद रस्ते? 22 रस्ते खुले करण्यात आलेले आहेत. त्या लोकांना आता जायला सुखसुविधा माझ्यावर केसेस सुद्धा दाखल केलेले आहेत. विरोधकांनी माझ्यावर केसेस सुद्धा दाखल केले पानंद रस्त्यासाठी. पानंद रस्त्यासाठी सुद्धा न डगमगता तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी ते काम केलेलं आहे. आणखीन काय केलेलं आहे ग्रामपंचायत? अजून बऱ्यापैकी शासनाच्या निलमताई गोरेखंड सुद्धा बस स्टँडसाठी आपण निधी वर्ग जमा करून घेऊन काम पूर्ण केलेलं आहे. बस स्टँडचं सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे. गावामध्ये जेवढ्या बंदिस्त गटर आहेत ते पूर्ण केलेलं आहेत. जेवढ्या ग्रामपंचायत म्हणजे कोरोना काळात सुद्धा सॅनिटायझर वाटप घरापर्यंत पोच करणे, जे मयत झालेले आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही व्यवस्थित विल्हेवाट लावलेली आहे. त्यांच्या घरापासून आम्ही सुखसुविधा पूर्ण केलेल्या आहे. ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून काम करताना असताना तुम्हाला प्रत्येक थेट जनतेशी तुमचा संपर्क आलेला आहे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून जी घरकुल योजना आहे ती योजना तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने राबवली आणि किती लोकांना त्याचा फायदा झाला? आता जे 2025 साली जे सर्वे झाला केंद्र सरकारकडून त्या सर्वेमध्ये 350 लोकांच्या सर्वे मी पूर्ण केलेला आहे. आणि गावामध्ये जे शौचालय म्हणजे बऱ्यापैकी बॅकलॉग पूर्ण कमी होता तो 550 ते 600 लोकांपर्यंत मी त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे पंचायत समितीमध्ये. प्रत्यक्ष घरं लोक आता किती बांधलेत? 36 घरं पूर्ण झालेले आहेत. यादी आमची पूर्ण झालेली आहे. आता जे नवीन आता येणारी यादी आता केंद्र सरकारकडून जे आता प्रसिद्ध होणारी यादी आहे तेवढीच बाकी आहे. नाही तर पाठीमागचा संपूर्ण बॅकलॉग पूर्ण आहे आपला. उपसरपंच म्हणून काम करत असताना तुम्हाला बऱ्यापैकी प्रशासकीय माहिती आहे. जत पंचायत समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कारभार चालतो हे सुद्धा माहिती आहे. पण अनेक योजना ज्या पंचायत समितीच्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी काय नियोजन आहे तुमचं? आता केंद्र सरकारमध्ये आपली बीजेपीची सत्ता आहे, राज्य सरकारमध्ये सुद्धा बीजेपीची सत्ता आहे आणि पालकमंत्री विद्यमान आमदार सुद्धा आमचे आहेत, पालकमंत्री आमचे आहेत. त्या माध्यमातून जास्तीत जास्त गटामध्ये जेवढा प्रयत्न करता येईल विकास कामाबाबतीत आणि राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी पूर्ण करेन. तुम्ही जरी शेगाव पंचायत समितीचा उमेदवार असला तरी शेगाव जिल्हा परिषद गटाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. 15 गावाची कसं नियोजन करताय तुम्ही? सध्या गण सांभाळत कसं झालं, बीजेपीच्या माध्यमातून काम करत असताना आमदारकीला ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम भागाकडे बघत असताना मी एकटाच ओपन मधला माणूस राहिलो होतो. प्रचार करण्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आमदार साहेबांची. ते पूर्ण करून मी 4500 मतांनी लीड दिले. खरंय. त्यामुळे मग आता कसं तुम्ही नियोजन? आता पिन डॉक्टर पिन म्हणजे त्यांचा जरा थोडा होतं. माझे पिन ते 5वी पासून क्लासमेट आहेत माझ्यासाठी.
ते क्लासमेट असल्यामुळं बऱ्यापैकी त्यांचं माझं जुळतंय. असे काय आमच्यात कुठली राजकीय दुजाभाव नाही. पण दुसऱ्या पक्षाकडे पण नाव होतं त्यांचं, हा होतं पण की तुम्ही वळवलं इकडे त्यांना. हा म्हणजे आमच्या दोघांचे मग तुमच्यावर आरोप आहे विरोधकांचा. माझ्यावर जरी आरोप असला, आमचा उमेदवार पळवला म्हणून आरोप आहे. पळवण्याचा विषयच नाही. ते एक सुशिक्षित आहेत, त्या पद्धतीने मी त्यांना कामकाज सांगितलं, कशा पद्धतीनं कामकाज करता येते तेवढं तुमच्या सांगितलं. दोघांचं ट्युनिंग जुळू शकते. तोडून जुळू शकते. राजकारणात करत असताना समाजाचे तू निवडून येशील म्हटलं, विरोधी पक्षात जाऊन तू निवडून काम येशील, होणार नाही. पण विकास काम घटकापातून पोचवू शकत नाही. खरं. विकास कामांमध्ये निधी मिळू शकत नाही. विरोधी बाकावरचं जर निवडून आलेला सदस्य काम कुठलंही होऊ शकत नाही. सत्तेत असेल तर आपल्याला वाटा आणि वाढपी व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी दोन घास जास्त आपल्याला मिळू शकतात. मग ते राजी झाले. त्यानंतर त्यांची म्हणजे कुंभारीचे नेते टीम तयार झाली. टीम तयार झाली सगळी. त्यांनी पण विचार केला. जत नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी पण विचार बदलला की आता आपल्याला विचार करायला लागतोय, म्हणून त्यांनी त्यानंतर हे केलं. आणि जे आता आरोप होते त्यांच्यावरती, त्यांनी किती कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत ते तेवढे सांगावं. आणि प्रत्येक निवडणुकीला ते सुपारी घेऊन काम करतात. आणि त्यांची दुकानदारी आम्ही बंद केलेली आहे, त्यामुळे त्यांना न सांगण्या पलीकडच्या गोष्टी चालतात. खरंय. कुंभारीला सुद्धा तुमचे जे धडाडीचे नेते आहेत नाथा पटेल, त्यांच्या पत्नी 5 वर्षापूर्वी पंचायत सदस्य होते, परत आता उभे आहेत. तिथे कशा पद्धतीने चाललंय सर? तिथे नाथाभाऊचं काम घराघरापर्यंत पोहोचलेल्या माणूस आहेत, ते नेते आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत. एकंदरीत बघितलं तर ह्या परिसरामध्ये शेतीच्या अनेक समस्या आहेत. आता म्हैसाळचं पाणी तुमच्या दारात आलेलं आहे. दोन्ही तलाव दर उन्हाळ्यात भरले जातात. त्या माध्यमातून फक्त इथले लोक ऊस शेतीकडे जास्त वळलेले आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यात असं आहे की फळ शेतीकडे ते शेतकरी वळले पाहिजे, जास्तीत जास्त फळपिकाच्या माध्यमातून चांगला पैसा आला पाहिजे, फळपिकं ही परदेशात गेली पाहिजे, ह्यासाठी काय प्रयत्न राहील तुमचा? ह्यासाठी डॉक्टर साहेबांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे त्या टीम वर्कमध्ये आम्ही हे काम सहभागी आहे. नवीन फळबाग पेरू लागवड असेल, सीताफळ लागवड असेल, फणस लागवड असेल, लवंगण आता आम्ही सगळ्यांनी मिळून 2300 रोपांची बाहेर देशातून आणून लागवड केलेली आहे. 9 जणांनी मिळून गट शेती पद्धतीने आम्ही कामकाज करत आहे. त्या कामकाजामध्ये भाग घेत असताना डॉक्टर साहेबांचं बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याचं मार्केटिंग पर्यंत, आता झाडं लावलेत पण त्याचं मार्केटिंग पुढं दिल्लीला कसं पाठवायचं, कृषी ट्रेन असेल म्हणजे कलेक्टर मार्फत त्या गोष्टी पाठपुरावा त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही सत्ताधारी आहात. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा एक धडाडीचा नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एखादा प्रक्रिया करणारा उद्योग फळपिकावरती, मग डाळिंब असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, असं काय तुमच्या आणि डॉक्टर साहेबांच्या नियोजनात आहे का? आहे, नियोजन कंपनी स्थापन केलेलं आहे डॉक्टर साहेबांनी. इनपुटमध्ये त्यांचे काम बरेच चांगलं चाललेलं आहे. त्यांनी लायसन पण काढलेलं आहे. त्या पद्धतीनं आमचं कामकाज चाललंय. आमदार साहेबांच्या कानावर घालून नवीन एक पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम भागासाठी जत तालुक्याच्या तो आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. एकंदरीत आता निवडणुकीचं काम करताना गेले 8 दिवस तुम्ही आता प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन लोकांना भेटताय. त्यानंतर काय लोकांच्या आणखीन काय समस्या आहेत? बऱ्याच समस्या आहेत गटामध्ये काम करण्यासारखं. रस्त्यासाठी पायाभूत सुविधा, रस्ते आहेत, जलजीवनचं काम बाकी आहे, परत शाळेसाठी म्हणजे खोल्या बाकी आहेत, कंपाऊंड बाकी आहे, पाणी पुरवठा बाकी आहे, वीजेच्या बाबतीत जरा थोडीशी समस्या आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत शेतकऱ्यांना पाणी आले पण ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. दिवसा लाईट जरा थोडीशी कमी आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यासाठी शासनानं सोलरसाठी एक नियोजन केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना. ते काय डोक्यात आहे का तुम्हाला? प्रत्येक सोलरसाठी, सौर ऊर्जासाठी आपण फॉर्म भरायला लावतोय, शेतकऱ्यांना प्रबोधन करतोय. आणि आता दिवसा लाईट शासन सोडत आहे 10 तास, तरी त्यांचं आम्ही त्या पद्धतीने सांगत आहे. आणि डीपीचे जे प्रॉब्लेम आहेत ते आता आमदार साहेब आल्यापासून 1 वर्षात 1 दिवसात डीपी मिळते जळलेला, त्यामुळे त्यांच्या बाबतीत पण तक्रार कुठली नाही. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 4 वर्षामध्ये पहिल्या म्हणजे आमदारचे, मी बीजेपीचा असल्यामुळे, आमदार काँग्रेसचे असल्यामुळं त्यांनी 4 वर्षात 5 रुपये सुद्धा मला निधी दिला नाही. विकास कामामध्ये 4 वर्षात या शेगावसाठी 5 रुपये सुद्धा निधी दिला नाही. 8 महिन्यात ह्या आमदारांनी 1 कोटी रुपये मला निधी मिळवून दिलेला आहे. काय काम केले ते? 1 कोटीचे गावामध्ये गावांतर्गत रस्ते, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, बंदिस्त गटर करणे, म्हणजे सामाजिक म्हणजे सभागृह बांधणे, परत अजून म्हणजे शेती अंतर्गत रस्ते त्यांचे 6-7 कामं केलेले आहेत. 25 मंत्रामधनं केलेले आहेत, जनसुविधामधनं केलेलं आहेत, नागरी सुविधामधनं केलेले आहेत. सगळे त्यांनी नियोजन व्यवस्थित करून आम्हाला फंडिंग व्यवस्थित प्रत्येक
लिस्टमध्ये शेगावचं नाव अग्रक्रमांकानं राहिलेलं आहे त्यांच्याकडे. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेहमी 2 गावाचा प्रामुख्याने मोठी चर्चा होते. एक वाळेकिंडी आणि शेगाव. शेगावचा उमेदवार असला की वाळेकिंडीवाले विरोध करतात, वाळेकिंडीचा उमेदवार असला की शेगाववाले विरोध करतात. आता कसं ट्युनिंग केले तुम्ही ते? आता 8 वर्षापूर्वी माझी उमेदवारी पंचायत समितीला होती, त्यावेळी जरा थोडासा प्रॉब्लेम झाला. माझी उमेदवारी असल्यामुळेच बऱ्याच लोकांनी पाठीमागे घेतलं. परत जरा थोडं राजकारण वेगळ्या पद्धतीनं चालल्यानंतर आता परत मला मिळाल्यानंतर सगळ्यांनी एकमतानं माझं नाव घेतलेलं आहे. आणि वाळेखिंडीमध्ये सुद्धा उमेदवार एक सुद्धा नाही, फक्त शेगावचे 3 उमेदवार आहेत. त्यामुळं तिथलं मताधिक्य तुम्हाला मिळणार 100%. त्यांनी जे शब्द माझ्यासाठी दिलेला आहे ते न सांगण्या पलीकडे मतांरूपी 9 तारखेला सगळ्यांना झोप उडून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. एकंदरीत शेगाव पंचायत समिती मतदारसंघ रोल मॉडेल झाला पाहिजे. रोल मॉडेल झाला. या परिसरातील रस्ते चांगले झाले पाहिजे, शेतकऱ्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. त्यानंतर यासाठी काय नियोजन आहे तुमचं? मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेगाव जिल्हा परिषदेची शाळा मुख्यमंत्री डिजिटल मध्ये घालून जो काही तिथला विकास मॉडेल निर्माण केलेला आहे शेगाव जिल्हा परिषद शाळेचे, ते पूर्ण पंचायत समिती गणात राबवून मी पूर्ण करण्यात येईल. आणखीन काय तुमच्या नियोजनामध्ये आहे? कारण विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे तुमचे अगदी समर्थक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विकास निधीतून काय वेगळा प्रोजेक्ट शेगावमध्ये आणू इच्छित आहे? आता बऱ्यापैकी म्हणजे फळबाग लागवडीमध्ये जे पॅक हाऊस आहेत, म्हणजे प्रक्रिया उद्योग पाहिजे आम्हाला, तो बऱ्यापैकी घेण्याचा आमचा मानस राहील. पहिलं प्रामुख्यानं जे ऊस शेती आहे ती ऊस शेती करत आहे. पारंपरिक शेती आता नवीन पद्धतीनं करण्याचं म्हणजे युवकांना प्रोत्साहन करत आहे. आमदार साहेबांची मोठी मागणी काय केली तुम्ही? आता आमदार साहेबांनी उमदीला MIDC दिलेले आहे, संकला मोठं आरोग्य केंद्र देणार आहेत जवळजवळ 5 ते 6 कोटीचं, माडगाळला एक वेगळं काहीतरी प्रोजेक्ट देणार आहेत. तसं शेगावला तुम्ही काय वेगळं मागणार आहे त्यांच्यासाठी? फळबाग लागवडीसाठीच आम्ही बऱ्याच गोष्टी फळबाग प्रयोग उद्योग म्हणून आम्ही जरा थोडंसं विकसित बसून त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहे. गावामध्ये जे शेगाव म्हणजे गावामध्ये जे जीर्णोद्धारचा कार्यक्रम होता, म्हणजे देवस्थानचं जे जीर्णोद्धार करायचं बाकी राहिलेलं होतं सगळ्या, म्हणजे 25 वर्षा काळात मरीमाईचं मंदिर, लक्ष्मीमाईचं मंदिर, पीर साहेब मंदिर, परत विठ्ठल रुक्माईचं मंदिर, सगळे जुने मंदिर आता नवीन स्वरूपात सगळे म्हणजे गावाच्या दर्शनासाठी म्हणजे पूर्णत्वाला घेऊन जात आहे. मारुतीचं मंदिर कुठल्याही माणसाला विचारा की म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासाठीच फक्त वर्गणी गावाकडनं गोळा केलेलं आहे. लक्ष्मीचं मंदिर सुद्धा मी म्हणजे कुठल्याही फंडातून न घालता लोकवर्गणी तर माझ्या कशाही पद्धतीने मी पूर्ण केलेलं आहे. पिराचं सुद्धा ते पूर्ण केलेलं आहे. मरीमाई लक्ष्मीचं पण पूर्ण केलेलं आहे. मारुतीचं मंदिर सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे. आता फक्त पांडुरंगाचं मंदिराचं फक्त पाड्यापर्यंत त्याचे जीर्णोद्धार पूर्ण करतो. ते 1,30,00,000 बजेट आहे त्याचं मंदिरासाठी. फार मोठं बजेट आहे. फार मोठं बजेट आहे आणि कुठलाही शासकीय फंड न वापरता ते पूर्ण केलेलं आहे. ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे. विरोधकांनी त्याला खो घालून वसंत मामा शिंदे आणि मी 6-6 तास जाऊन आम्ही त्या शिवबशी चौकशी लागल्यानंतर आम्ही हात जोडून उभा राहिलो. तरी सुद्धा तुम्ही ते काम पूर्ण करून घेतलं? पूर्ण केलेलं आहे आणि पूर्णत्वाला येत आहे. पाड्यापर्यंत ते काम पूर्ण होत आहे. 2च दिवसापूर्वी या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांची इथं सभा झाली. त्यांनी अनेक टीका टिप्पणी केली, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आता खासदार साहेबांचं काम आहे, पण अजून त्यांचं काय म्हणजे 1 वर्ष उठावदार काम नाही. उठावदार एकही काम मला काय निधी दिलाय का शेगावला? निधी फक्त शाळा खोल्यासाठी त्यांनी एकच निधी दिलेला आहे. जास्त कुठलेही काम त्या बाबतीत दिसत नाही. समाधानकारक आम्ही शेगावमधनं त्यांना लिडिंग दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना एकही काम दिसत नाही. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत शेगाव पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार माननीय सचिन बोराडे साहेब. सध्या विद्यमान उपसरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे कारकीर्द शेगावमध्ये त्यांची आहे. अनेक विकास कामं गावगाड्यापर्यंत त्यांनी राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पानंद रस्त्याच्या जवळजवळ अनेक रस्ते त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. प्रसंगी गुन्हे दाखल झाले असताना सुद्धा न डगमगता शेतकऱ्यासाठी अहोरात्र काम करणारा एक युवा नेता म्हणून या परिसरातील लोक त्यांच्याकडे पाहतात. त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या 8 दिवसमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे. आता 3 दिवस राहिलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये त्यांचा प्रचार सुद्धा जोमाने सुरू आहे. बोराडे साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी येऊन तुमच्या विकासाची माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.